लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे। माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1,60,000 कर्मचाऱ्यांचा UID डेटा उपलब्ध करून दिला। सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदविलेली होती। त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती। त्यात 2,652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले। त्यांनी ऑगस्ट 2024 पासून एप्रिलपर्यंत म्हणजे 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये घेतले। याचा अर्थ 3,58,00,000ची कमाई त्यांनी केली। सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते। तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले। त्यात वर्ग 3 आणि वर्ग 4च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली।